मनसेचे माजी नगरसेवक संतोष झुरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि आमदारांचं असं म्हणणं आहे की आतमधून जुन्या पाण्याच्या लाईनी आहेत आणि त्यांना छिद्र पडले, त्याच्यामुळे असं भूसंकलन झालंय असं आमदारांचं म्हणणं आहे। खरं तर हा जो रस्ता आहे हा पूर्वी समुद्राचा म्हणजे माझे आजोबा वगैरे सांगत होते की इकडे पूर्वी रेती इथपर्यंत होती म्हणजे समुद्र किनारा आणि त्याच्यावर हा रोड बनवलेला आहे। आता झालेलं आहे कसं की पाण्याच्या लाईन गेलेल्या आहे, सगळ्या गेलेल्या गोष्टी सर्व खरं आहेत, परंतु कित्येक वर्ष मला वाटते ना इकडे खड्डे पडतात, तिकडे पण समोर पडतात, इकडे या बाजूला पडतात, आता मध्ये रस्त्याला पडल्या, पूर्वी इकडे मध्ये रस्त्यात पडलेला हा रस्ता पूर्ण हे झालेला कसतोय तो। ॲक्च्युली याच्या खालून ज्या लाईन गेलेल्या लिकेज असतील काही असतील याच्यावर तोडगा तर काढायला पाहिजे का, हेच सांगत राहायचं आहे की पाण्याच्या लाईन गेल्या आहेत, त्या लिकेज आहेत, त्याच्यामुळे वाळू सरकते आहे, मध्ये खचतोय। हे जवळजवळ मी नगरसेवक असताना त्यावेळेला मी यांना सांगितलेलं, त्यावेळेला प्रपोजल दिलं की इकडे पूर्ण रस्ता बनवा, कारण हा जंक्शन आहे, इकडनं हेवी ट्रॅफिक, हा VIP रोड आहे। त्याच्यानंतर इकडनं गणपती आता जाणार, कारण आज दुर्दैवाने ती ठीक आहे सुदैव म्हणावं लागेल की ती एक गाडी फक्त फसली। गणपती नेताना जर काय झालं असतं इन्सिडेंट, केवढा मोठा प्रकार झाला असता, हे लक्ष द्यायला नको। कित्येक वेळा सांगायचं, नुसती डागडुजी करायची, आता येतील खणतील तेवढा पॅच, तिकडे भराव टाकतील, त्याच्यावर डांबर टाकतील, झाला संपला विषय। परवा त्या तिकडे खड्डा पडलेला आहे 2 महिन्यापूर्वी, तो परत खचतोय, त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? ह्याच्यावर काहीतरी प्रॉपर सोल्युशन काढा ना। हे काय चाललंय, टुकी लावायची कामं? मुख्यमंत्री म्हणतात की संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करू आणि दुसरीकडे हे जे रस्ते आहेत ते रस्ते अशा पद्धतीने खचतायत आणि 12 ते 15 फुटांचा खड्डा पडतोय। नाही, तुम्ही कॉन्क्रिटीकरण करा, सगळं करा, तुम्ही काय एका दिवसात करू शकत नाही सगळ्या गोष्टी, परंतु ज्या ठिकाणी कंप्लेंट्स तुमच्या वारंवार येत आहेत, ज्या ठिकाणी रस्ता वारंवार खचतोय त्या ठिकाणी कसं दुर्लक्ष करू शकता तुम्ही? तिकडे तर लक्ष द्यायला पाहिजे, ते करू शकत नाही तुम्ही। हे जंक्शन आहे महत्त्वाचं, VIP रोड आहे, मुख्यमंत्री पण जातात त्या रोडवरून, मोठे मोठे ट्रक्स जातात, एवढं तुम्ही बघता। आता सकाळच्या वेळेला ॲक्च्युली हे जाणार आहे अंधेरीच्या ह्या बाजूला दिशेला, उत्तरेच्या दिशेला जाणारं ट्रॅफिक आहे, तरी पण इकडे एवढं ट्रॅफिक आहे, तर संध्याकाळी किती असेल याची तुम्ही कल्पना करा। आज 5 दिवसांच्या गणेशोत्सवाचं आज मिरवणूक निघणार होती, मोठमोठे मंडळे देखील या ठिकाणी आहेत, चौपाटीकडे जाणारा रोड आहे, म्हणजे दादर चौपाटीकडे पण आहे, या चौपाटीकडे जाणारा रोड आहे, मोठी दुर्घटना टळली। तर कसं आहे, जसं शिवाजी पार्क दादर चौपाटीचा जो महत्त्वाचा रस्ता आहे, जो तिकडनं सेम रस्ता आहे, त्याची बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की या ठिकाणी खड्डा जो पडला होता तर त्या खड्ड्याची आता डागडुजी करतील आणि जातील, याच्यानंतर कोणी लक्ष देणार नाही, कारण वारंवार अशा घटना या परिसरामध्ये घडतायत, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मनसेचे माजी नगरसेवक संतोष झुरी यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीषसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।